अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार यांच्या एकत्र आत्महत्येच्या घटनेला अश्विनीची आणि त्याच्या जिवलग मित्राची ताटातूट, त्याच दुसऱ्या युवतीशी निर्माण झालेलं स्नेह, नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेले संबंध ही पार्श्वभूमी आहे. अश्विनीने निराशातून आत्महत्या करण्याचं ठरविलं. त्यामुळे आधीच घरातील नातेसंबंधाची गोपनीय भावनिक माहिती समजल्यामुळे कमालीचा निराश झालेला रोहितनं तिच्याबरोबरच एकाच स्कार्फला गळफास घेऊन जीवन संपविलं. पोलीस सूत्रांनं ही माहिती दिली. खरं तर शाळेपासूनच्या 6 मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींची ही गोष्ट. त्यातील रोहित आणि अश्विनी मात्र एकमेकांना भाऊ बहीण मानत. रोहितचा जवळचा मित्र आदित्य होता. तो अश्विनीचा जिवलग मित्र बनला. 1.5 वर्षापासून अश्विनीची तिच्या जिवलग मित्रापासून ताटातूट झाली. त्याच दरम्यान आदित्यला जिवलग मैत्रीण मिळाली. रोहितचा दुसरा मित्र राज, यालाही एक मैत्रीण होती. आदित्यचा दुरावा अश्विनीला सहन होत नव्हता. त्यामुळे ती त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, याप्रमाणे अश्विनीनं त्या दोघात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी झाली नाही. वारंवार मित्रमैत्रिणींमध्ये भांडण होत असल्याने ग्रुपमधील 6 जणांनी 8 जून रोजी रूपाभवानी मंदिर परिसरात बैठक झाली. या बैठकीत भांडणाचं मूळ कारण अश्विनीच असल्याचं कळालं. त्यानंतर ग्रुपमधील 4 जणांनी रोहित आणि अश्विनीचा मोबाईल ब्लॉक केला आणि संबंध तोडून टाकले. यामुळे रोहित आणि अश्विनी कमालीचे तणावात गेले. जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा आणि त्यानंतर सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने तर थेट आत्महत्या करण्याचे ठरविले. रोहित हा कर्णिकनगरमधील एका घरामध्ये असताना अश्विनी तिथे आली. तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काही ठाऊक नसलेली भावनिक माहिती कळाली. त्यामुळे तो आधीच तणावात होता. त्यानंतर मित्रांनी संबंध तोडून दिल्याने तणाव आणखी वाढला होता. याचवेळी अश्विनीने आत्महत्या करण्याचे ठरविल्याने त्याने तिच्याबरोबरच एकाच स्कार्फला गळफास घेऊन स्वतःला संपविलं. आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहिलेल्या चिठ्ठीत, तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे, हे तू ओळखायला हवे होते. यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर, असे अश्विनीने चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. रोहित आणि अश्विनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या 4 मित्रमैत्रिणींचा जबाब नोंदविला आहे. आज मैतांना आईवडिलांना बोलावून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली. दरम्यान रोहितवर दुपारी रूपाभवानी हिंदू स्मशानभूमीत तर अश्विनीवर रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचे पालक आणि नातेवाईकांनी आक्रोश केला.